नमस्कार मंडळी. तर आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंगीबेरंगी कलर भरलेले आहेत. आणि तो विषय म्हणजे आपल्या जगण्याचं साधन आहे आणि ते साधन म्हणजे आपले मित्र. आता जसं हाताची 5 बोट एकसारखी नसतात तसे मित्र पण सगळे एकसारखे नसतात. मित्रांचे पण काही प्रकार पडलेले आहेत. तर अशाच काही मित्रांचे प्रकार आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर आपण अशा मित्रांपासून सुरुवात करूया जी शाळेत असताना फर्स्ट बेंचवरती बसायला होती, म्हणजे हुशार विद्यार्थी मित्र. जसा काही त्या बेंचचा 7-12 उतारा ह्यांच्या नावा असल्याने त्या गाबड्यांनी कधी फर्स्ट बेंच सोडलाच नाही. वर्गामध्ये कुठलाही प्रश्न विचारू द्या ह्यांचंच हात वर असायचं. आम्ही जसं काही वळू सुंबे असल्यागत मागं गपचिपच बसायचो. आमचा फक्त एकाच प्रश्नाला हात वर असायचा. होमवर्क कुणी कुणी नाही केला की आमचा हात वर असायचा. आणि छड्या द्यायला ह्या गाबड्यांकडे लोखंडाची पट्टी पहिल्यांदा तयार असायची. त्यातल्या त्यात त्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये 70 ते 80% पोरं ही चष्मेवालीच असायची. ते चष्मेवालं पोरग बघितलं मला तर भीतीच वाटते बाबा. हे हुशार मित्र लय खतरनाक असतात. त्यातले त्यात ते चष्मेवाली तर महा खतरनाक असतात. कारण त्यांच्या अंगात अभ्यासाचा किडा कुठनं भरलेला असतो ते मला पण नाही माहिती. तर झूम ऍप वरती पण 12 वाजता मीटिंग असली की तो मास्तर 15 मिनिटं लेट येतो. पण ही पोरं रिव्हिजन मारून अर्धा तास अगोदर 11:30 वाजताच त्या नट्टापट्टा करून त्या कॅमेऱ्यासमोर येऊन बसणार. त्या हुशार पोरांचं दुःख तर मला एक कळत नाही. कुठल्या पण गोष्टीवरून नाराज होतात. ते बॅक बेंच तर 40% पडली तरी दिवाळी साजरी करून नाचायला लागतात. आणि हे कुठेतरी एका कोपऱ्यात बसलेले असतात. त्यांना विचारलं बाबा काय झालं, तर म्हणे अरे फक्त 90% पडली मला. अरे हरामी माणूस, 90% पडली त्याला तू फक्त म्हणतो. तुझ्या टक्क्यामध्ये इकडे 2 जण पास झाली तरी पण ती दिवाळी साजरी करतात. हे झाला मित्रांचा एक टाईप. आणि दुसरा टाईप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असे 2 ना 3 मित्र असतात, म्हणजे असतात की त्यांना अजून दाढ्या चालल्या. म्हणजे पृथ्वीवरचा न सुटणाऱ्या प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे की ह्यांना दाढ्या कधी येणार. मला तर वाटतं ह्यांच्या पोरांना दाढ्या येतील, पण ह्यांना काय लवकर दाढ्या येणार नाहीत. काय जणांना चुकून दाढ्या आल्यात, ते पण इथं कुठेतरी केस आलाय. मला तर वाटतं ते पण ते दाढी करताना नेल कटर वापरत असणार आहेत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही मित्र असतात जे जगासमोर सिंगल असतात, पण रियालिटीमध्ये ह्यांच्या पाठीमागं 10 पुरी लागतात. आणि पुरींच्या नजरेत पण ह्यांनी काही जरी म्हणलं तरी एकच रिप्लाय असतो, इश्श काही. आणि म्हणजे ह्यांच्या नजरेत हे मित्र म्हणजे इम्रान हाशमी आणि आम्ही म्हणजे शक्ती कपूर. काही मित्रांच्या प्राजती असे असतात की त्यांना एखाद्या वेळेस स्वतःचा नंबर पाठ नसतो, पण दुसऱ्याबद्दल खडा माहिती असतो. म्हणजे रिझल्ट लागल्यावरती पण प्रत्येकाला उत्सुकता असते की आपला रिझल्ट काय लागला. पण यांना स्वतःच्या रिझल्ट शिवाय पुढच्याचा रिझल्ट काय लागला आणि मागच्याचा रिझल्ट काढलाय ह्याचीच जास्त उत्सुकता लागलेली असते. स्वतःचा एक विषय बॅक राहिला त्याचं दुःख नसतं, पण पुढच्याचे 2 विषय बॅक राहिले आणि मागच्याचे 3 विषय बॅक राहिले ह्याच्यातच यांचा आनंद असतो. म्हणजे एवढी टुकार असतात की रस्त्यानं जाताना जर एक पोरगी दिसली तर ती घरी जाऊन शान काढते का अभ्यास करते ह्याची पण ह्यांना माहिती असते. आणि एखाद्याच्या बद्दल अफवा उठवायची म्हणली तरी हे बोकड फोड असतात. म्हणजे पुरींच्यात कसं असतं, एखाद्या पुरीला सर समजा एखादा मुलगा आवडत असेल तर तिच्या बेस्ट फ्रेंडला पण लवकर माहित नसतं की हा हिला पोरगा आवडतो. पण पोरांच्यात तसं नसतं. एखादा पोरगा एखाद्या पुरीवर बोलताना जरी दिसला तर अख्ख्या गावभर बोंबाटा होतो की वहिनी भेटली. अरे त्या वहिनीला गजरा माळायला मोगऱ्याचं फुल बी भेटेना. वहिनी कुठनं भेटणार आहे आता. ही पोरांच्या मध्ये सूर्यफुलासारखी फुललेली असतात. आणि जसं काही पुरगी आली की ते लाजळूचं झाडच होतं त्यांचं. आम्ही नाही जा. असे पण काही मित्र असतात जे एवढी मंद असतात. बारकं पोरग जरी त्यांच्यावर जोक टाकून गेले तर त्यांना काही घंटा फरक पडत नसतो. त्यांच्या मते त्यांच्या आयुष्यात एवढं दुःख आहे त्या माहेरच्या साडीमध्ये जेवढी ती अलका कबूल रडली नसेल ती आपल्या आयुष्यात एवढी रडत असतात. कारण ते आपल्या जिंदगीला एवढी वैतागल्यात की त्यांनाच प्रश्न पडलाय आपण जन्मालाच का आलो. एवढं मंद पोरग बघून त्यांच्या घरची बी त्या पबजीनं तर फ्रेंडशिपची वाटच लावली, त्या मैत्रीची वाटच लावली. पोरग जर पबजी खेळत असेल तर ते मित्राचा कॉलच उचलत नाही. ते कॉल आला की कटच करणार. ते कॉल करणार बी एवढं शान असतं, पहिल्यांदा कट केला की दुसऱ्यांदा करणार, दुसऱ्यांदा कट केला की तिसऱ्यांदा करणार. ते पबजी खेळणार वैतागून बिचारा कॉल उचलतं. ते हॅलो म्हणायच्या आधीच असं काहीतरी म्हणतं. आणि ज्याच्यासाठी कॉल कट केला ते पबजी मध्ये पोरग आपल्याला मरायला सोडून पळून निघून जातं आणि आपण मेल्यावरती आपल्यालाच लुटायला येतं. ते बघून ह्यांची अशी काहीतरी अवस्था होती. मग आणि ज्याचा कॉल कट केला त्याला परत फोन लावून अशी काहीतरी लाडीगुडी लावत बसतात. मग मला तुला हर्ट करायचं नव्हतं. तू प्लीज तू कोणताही गैरसमज करून घेऊ नको मी तर ते मित्र शोधतोय ज्यांनी माझं आयुष्य चांगलं चाललं असताना मध्येच येऊन मला काहीतरी सांगितलं की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे, इंजिनिअरिंगला लय स्कोप आहे. मला खरंच त्यांना धरून विचारायचंय, अरे कुठे स्कोप आहे इंजिनिअरिंग मध्ये. इथं ते पबजी खेळताना ते 10 मिनिटाच्या आत स्कोप गावतोय माणसांना, पण ते इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष झाली तरी स्कोप दिसेना. आणि बाकीचे मित्र पण येऊन विचारतात जखमीवरती मीठ लावल्यासारखं, कशाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आता काय सांगू तुम्हाला, आता इंजिनिअरिंगच्या पोरांकडे पण आमच्याकडे पण तुमच्यासाठी एकच उत्तर राहिलंय द्यायला.
ही अशी येड्यांची जत्रा प्रत्येकाच्या आयुष्यात भरलेली आहे, म्हणून जगण्यात खरा अर्थ येतोय. आणि अशी शहाणी येडी मित्र आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक रंगीबेरंगी कलर भरलेले आहेत. आता तुम्ही म्हणत असाल पहिल्यांदा इज्जत काढते, नंतर मित्रांची स्तुती करते, पण एक लक्षात ठेवा, जिथं इज्जत निघते तिथंच खरी मैत्री असते. आज खरंच सगळेजण लॉकडाऊन मध्ये आपल्या मित्रांना मिस करत असतील. कॉलेजमध्ये केलेली मित्रांबरोबरची मस्ती, लेक्चरमध्ये मारलेले जोक्स, सुट्टीत खाल्लेला एकत्र डब्बा, आज सगळे मिस करत असतील. आज खरंच मित्र म्हणजे एक जीवन जगण्याची कला आहे. मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातील एक मोठा आधार आहे. आपले सगळे सिक्रेट्स आपल्या मित्रांना माहीत असतात. माझ्या सर्व मित्रांसाठी हा एक छोटासा व्हिडिओ माझ्याकडून अर्पण. आयुष्याच्या वाटेवर एकटा चाललो होतो, शांत निवांत. आयुष्यात होता फक्त एकांत एकांत. ना कोणती आस, ना कोणता ध्यास, ना होतो आनंदी, ना होतो उदास. आयुष्याच्या वाटेवर एकटाच चाललो होतो. अशाच एका वळणावर तुझ्यासारखा मित्र भेटला आणि उरल्या सोडल्या आयुष्याच्या आईला फक्त खोडाच लागला. बस आजच्यासाठी एवढंच. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.